मयूर च्या बॅट मधून क्लास क्वालिटी चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवली, रूम दिला, डीप बॅक पॉइंटला स्क्युअर ऑफ द विकेट खेळत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज शिवनेरी चषक चौकार. लगातार 2 बॉलवर 2 चौकार प्रतिम फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ऑन साइडला मयूर मर्दीच्या बॅट मधून पुनश्च एकदा 2 चौकारानंतर षटकार, सिक्सर, सुप्रीमो सिक्सर. क्या बोल रहा था उस दिन? मुझसे 600 किलोमीटर की दूरी पर है इसलिए बहादुरी दिखा रहा है. आज तेरे से 6 इंच दूर हूं, जो बिगाड़ सकता है बिगाड़. ANJ सौरभ. आता माझी सध्या की 16 का टोला, 46 की छाती. थँक्यू, धन्यवाद सुभाषजी कदम. आमची 5 दिवस गेली, 5 दिवस पहिला 6वा दिवस आवाजाची काळजी घेतले. विविध प्रकारची गाणी संगीत ज्यांनी मात्र या ठिकाणी सादर केलेत. चला, मॅन ऑफ द मॅच ध्रुव आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. प्रचंड जाधवटे सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. या ओव्हर मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मिलिंदजी वसंत घरत चाफेवाडी यांच्याकडून ही मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, कलरफुल प्रिंट टी शर्ट आपण पाहत आहेत. कोलवर चेंडू होता, खूप चांगला चेंडू. जयेश या ठिकाणी आपण पाहत आहेत. मिस्टर प्रणय पाटील अतिशय सुंदर खेळाडू, मुंबई प्रीमियर लीग ज्याने हाताळली. शशिकांतजी पाटील त्यांचे पिताश्री नेहमीच त्यांच्यासाठी तत्पर राहिले. उमरोळी ते मुंबईचा प्रवास सातत्याने आपण पाहिला, परंतु हार कधी मानली नाही. लेदर क्रिकेटचा क्लास आज अप्रतिम पाहायला मिळतो. कल्पेश पाटील अर्थातच मडवी यांना सुद्धा आपण पाहत आहेत. यंदाच्या वर्षात आगरी प्रीमियर लीग मध्ये स्ट्रगल केलं, परंतु तदनंतर जो उभारी घेतली आणि मागे वळून पाहिलं नाही. येतात क्रिकेटमध्ये बॅड पॅच येतात, संघर्ष करावा लागतो, चढ उतार करावा लागतो, परंतु हार मानणं हे आपल्या तत्वामध्ये नसायला हवं. ऑन साइडला शफल झाले थोडासा. या वेळेला आपण पाहत आहेत ऑफ चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना मिस्टर तन्मय तरी त्या ठिकाणी पुढे सरसावतात. विकी पाटील पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 17 धावा. उद्या निशांत वनमाळी यांना सुद्धा आपण पाहणार आहोत RPL मध्ये. अर्थातच विश्वचषक म्हणून रोहिदास प्रीमियर लीग आपण पाहत आहेत, ज्यांनी PDTSच्या मैदानातच सांगितलं की त्या स्पर्धेची मी वाट पाहतोय, कारण 1 वर्ष आम्हाला ती वाट पाहावी लागते. आणि निशांत वनमाळीने फेकी केली होती, ती अजून स्मरणात राहते. समालोचन करताना कॉमेंट्री स्टुडिओमध्ये अंगाला शहारे आले होते. ते PDTPL मध्ये प्रीतम बारीला बाद केलं होतं धावचीच्या स्वरूपात. यावेळेला सरळ बॅटने चिप शॉट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर येतोय. कल्पेश पाटील अर्थातच मडवी, ज्याच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे, तोच खेळाडू पुढे सरसावतोय. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. निखिलच्या खेळीला पूर्णविराम. सुभाषजी, तुम्हाला मी फक्त तो एक काही क्षणासाठी थांबवते. माझी उपसरपंच आदरणीय वैभवजी पाटील यांना मी विनंती करेन, सर आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते मनोदेवाचा पुरस्कार ध्रुवला दिला जातोय. ध्रुव या. ध्रुव आपण या ठिकाणी मंचावरती यायचे. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू, खूप चांगली कामगिरी, 2 षटकं, 11 धाबा आणि 2 गडी बाद केले. ध्रुव प्लीज आपण यायचे. ध्रुव लगेच या प्लीज आपण मंचावरती.
खूप चांगली गोलंदाजी ध्रुवकडनं झाली. खेळ काही वेळाकरता थांबलेला आहे. ध्रुव प्लीज अतिशय वेगाने या. सुंदरी चषक 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. अत्यंत सुंदर असं आयोजन. ध्रुव प्लीज आपल्याला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, चला लवकर या. गेम चेंजर खेळाडू, सामन्याला लगेच सुरुवात होते. तब्येत तोपर्यंत प्रमोद शेडगे आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. अत्यंत महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा सामना आपण यावेळेला पाटील यांच्या माध्यमातून पाहत आहे. निखिल एक मातब्बर खेळाडू मात्र या ठिकाणी काहीच करू शकले नाहीत, बाद झाले. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा टायमर सेट केलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 6 मिनिटे लागलेत. म्हणजे तुम्हाला 3 षटकं अजून 14 मिनिटात फेकून झाली पाहिजेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर. हर्षने गेली काही वर्ष आपण पाहिलं तर खूप चांगली प्रगती केली. एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, फलंदाज कोणताही असो, मी माझी गुणवत्ता सिद्ध करण्यास तत्पर आहे हे स्वतःला सांगत असताना आणि संघाला सांगत असताना आज स्वतः ॲज अ कॅप्टन ज्या खेळाडूला मी 12th मॅनची भूमिकेत पाहिलं होतं, ॲज अ फिल्डर म्हणून पाहिलं होतं, आज तो एक उत्तम दर्जाचा गोलंदाज पाहतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्लिकचा फटका, कल्पेश पाटील मडवी पुढे सरसावतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फेकी करेल. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना क्रमांक 2 आज पालघर डहाणू गट आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली तो संघ पवनसूत नवली ठरला. MS11 चिंचणी अर्थातच मोतीलाल शाह यांच्या संघाला पराभवाची चव चाखण्यास भाग पडला पवनसूत नवली संघाने. आणि हा दुसरा सामना सुरू आहे. हलक्याच्या हाताने चेंडूला मात्र वळवलं गेलं. तन्मय तरे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या. शेखर किनी अगदी डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत गेली 5 दिवस आणि आजचा 6वा दिवस अप टू डेट जे कसं असेल तर शेखर किनी सारखं असावं. परफेक्ट ॲक्युरेसी आणि वेगवेगळ्या कलमांचा उपयोग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. विकी पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, चेंडूला स्टॉप करतील आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना या षटकामध्ये हर्षने धावा थांबवलेत. मयूर मर्दे सारख्या फलंदाजाला रन मशीन म्हणून परी 11 धाकटी डहाणू संघाचा ओळखला जातो. कारण हा फलंदाज जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा तेव्हा मोठे फटके पाहण्यास. धन्यवाद चिंचणी टीम, मयूर तामोरे अँड ऑल टीम, मोतीलाल शाह साहेब या ठिकाणी आपण पाहत आहेत. नेहमीच ते पराभूत झाल्यानंतर जे पचवण्याची क्षमता ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद संदीपजी म्हात्रे साहेब, नेहमीच कॉपरेट केलंय संघाला. तारापूर असेल, दांडी असेल, झाई असेल, या संघाला आपण पाहत आहेत. चिंचणी असेल, या संघाला ज्यांनी पॅकरच्या स्वरूपात खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व केलंय त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. गुड डिलिव्हरी, काय गोलंदाजी केले. मनकवडा परिपूर्ण ओळखलाय. फलंदाज बॅटिंग स्टान्स कसा घेतोय त्यावर यावेळेला अवलंबून असतात गोलंदाज. मयूर मर्देसारखा यावेळेला फलंदाज आपण पाहू शकतायत. एका साईडला विनीत सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. विनीत परिपूर्ण बीट झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 20च्या घरामध्ये एक पहिला धक्का या ठिकाणी बसला, तो निखिलच्या स्वरूपात. 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करताना परी 11 धाकटी डहाणू संघ जाऊन पोहोचतोय 10च्या ॲव्हरेजने 20 या धावसंख्येवर. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया सुभाजी कदम यांना संधी. आणि त्याच्या अगोदर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, अर्थातच व्यासपीठावर. थँक्यू प्रमोद. सुंदरी चषक 2024 आपण क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी पाहतोय. आणि आता बंटी कुमार कॅमेरामॅन या ठिकाणी निश्चितच ही चित्र तुमच्यापर्यंत निश्चित आणतायत. 2 षटकं 11 धावा आणि 2 मोरे टिपलेत. ध्रुवनं अप्रतिम गोलंदाजी केले. वैभवजी पाटील यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. मिलिंद वसंत घरत त्यांचं सौजन्य आहे. मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर खिलाडी. ध्रुव मनापासून अभिनंदन. वैभवजी पाटील आमचे या ठिकाणी मान्यवर आहेत, अर्थात त्यांचे मनापासून धन्यवाद. ध्रुव यावेळेला आमच्या बरोबर एकच प्रश्न विचार, ही विकेट आहे, त्या विकेट बद्दल काय सांगशील? विकेट खूप चांगली आहे. बॉल जेवढं आपण टाकणार तेवढा बॉल चांगला निघणार. 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं, परंतु सामना अटीतटीचा चालू होता. कुठे सामन्याचा या ठिकाणी म्हणजे टर्निंग पॉइंट होता? काय यावेळेला विरोधी टीमचं चांगलं झालं नाही, म्हणजे चुकीचं झालं, आणि तुमच्या काय चांगल्या गोष्टी झाल्या की त्यामुळे सामना जिंकलात? त्यांनी जास्त कॅच सोडले म्हणून आम्हाला फायदा झाला. जरा डे नाईट मध्ये स्पर्धा कसं बघता? स्पर्धा खूपच चांगली आहे. इकडे आम्ही दरवर्षी येतो आणि इकडे खेळायला खूप मजा येते.
खूप मजा येते. ध्रुव तुमचं मनापासून अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट बंटी. थँक्यू व्हेरी मच. जाऊया समर्थन कक्षामध्ये. आमचे लाडके मित्र पुन्हा एकदा प्रमोद शेळके यावेळेला कॉम्बॉक्स मध्ये असतील. ऐकूया त्यांचा मधुर आवाज. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी आदवडे सर. ध्रुवला आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. इथे प्रत्येक खेळाडूला मात्र मजा येते खेळण्यासाठी, कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. 35 ते 40 दिवस का घालवतात आयोजक, त्याचं उत्तम उदाहरण की आमचं चांगलं मैदान बनावं, चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असावं, बारीक सारीक गोष्टी अद्यावत करत रात्रंदिवस झटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचं स्वरूप म्हणजे शिवनेरी चषक. संघाची धावसंख्या 23ला पहिला धक्का. 2.3 ओव्हरचा खेळ झालाय. विकी 11 युवा उमरोळी संघाच्या कॅप्टनने सांगितलं आम्ही टॉस जिंकलो तर डेफिनेटली क्षेत्ररक्षण स्वीकारू. यावेळेला प्रणय पाटील त्या जेलवर, परंतु इथे प्रणय पाटीलने केली चुकी, चुकीला माफी नाही. आणि चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणं हे काय घडलं जातं परिपूर्ण आपण पाहतायत. 2 धावा, तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली गेले. 3 धावा मिळतात त्या ठिकाणी जिथे धावा येऊ शकल्या नसत्या, जिथे विकेट मिळाली असती. प्रणय पाटील आमच्या फ्रेमवर पाहायला मिळते ऑन स्क्रीन. एक चांगला खेळाडू आहे. मुंबई प्रीमियर लीग ज्याने मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ स्वीकारला गेला होता. अर्धशतक झळकावण्याचा मान वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळाला होता. तोच प्रणय पाटील फ्रेममध्ये आला होता. संघाची धावसंख्या 26 वर पहिला धक्का. 2.4 बॉलचा खेळ झालाय. अनेक अर्धशतक ज्याच्या नावावर सुद्धा पाहायला मिळतात. परंतु मयूर मर्देसारखा एक हार्ड हिटर बॅटर, जसं रोहित शर्माला आपण पाहतो झंझावती खेळी करतो, पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याचा प्रयत्न रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाहायला मिळालं. कारण गौतम गंभीरने सांगितलं जर रोहित शर्मा टिकून खेळला असता तर कदाचित शतकांचं शतक कधीच बनवलं असतं. परंतु त्याने परिपूर्ण जे 10 षटकं असतात पॉवर प्लेचे त्यामध्ये आपली बेधुंद बॅटिंग पाहायला मिळाली. आणि गौतम गंभीरने त्याला खूप चांगल्या प्रकारचे वक्तव्य केलं होतं. ऑफ साईडला पुन्हा एकदा प्रणय पाटील फ्रेम मध्ये येईल. हा जेल महत्वपूर्ण. पुन्हा एकदा ती चूक. आज थोडासा स्ट्रगल करतोय प्रणय पाटील अंडर फ्लड स्लाइड मध्ये. या वेळेला खेळत असताना आपण पाहू शकताय थोडंसं मुवमेंट होत नाहीत. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही मैदानात येता, मैदानात आल्यानंतर थोडासा सराव जेव्हा करता त्यावेळेला तुमची बॉडी थोडीशी यावेळेला जरूर आपण पाहतायत फ्लेक्झिबल होते. आणि तेव्हा मात्र आपण पाहू शकतायत की चांगल्या प्रकारचं झील कन्वर्ट करू शकता. नो डाऊट अबाउट इट. एक चांगला खेळाडू आहे. चुका होतच राहतात हे आपण सातत्याने पाहिले. सुधारण्याचा प्रयत्न करणं हीच आपली खरी कसोटी असते. वंश 11 डहाणू आणि विनोस टेंबोडे हा पहिला कॉल असेल. तिसरा सामना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 28ला पहिला धक्का. 44 नंबर मॅच. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. 7 मिनिटे तुमच्याकडे आहेत हे षटक फेकण्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी या वेळेला पाहायला मिळाली. ती दीपेश या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान. यंदाच्या हंगामामध्ये आगरी प्रीमियर लीग पहिलीच मॅच आणि पहिल्याच इनिंग मध्ये दीपेशच्या नावावर अर्धशतक. ऑन साइडला खेळला गेला विनीच्या बॅट मधून. यावेळेला आपण पाहू शकतायत एकदा वर्जित केली जाईल. दीपेश पुढे सरसावतायत आणि त्याच फलंदाजाने आक्रमकता काय जबरदस्त दाखवली होती. सुपर बॅटिंग केली गेली होती. परंतु त्याच्या फलंदाजीवर ज्या पद्धतीने आपण आणि जे किनी यांचे साडू म्हणजेच दीपेश यावेळेला पाहायला मिळतात. अभिमान असावा. एक चांगले सामाजिक कार्यकर्ते अनिलजी किनी आहेत. एक चांगले खेळाडू दीपेश आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला फटका तर यावेळेला फसतोय. त्या चेंडू खाली जयेश सच्चा कोणतीही चुकी करणार नाहीये. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाना होतोय तो खेळाडू अर्थातच मिस्टर जयेश सच्चा. आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला मयूर मर्देने जी क्लास बॅटिंग केली होती. पहिल्या षटकापासून तुटून पडला होता आणि धावा 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 फक्त येत होत्या. परंतु आता गणेश सारखा एक बाहुबली परी 11 धाकटी डहाणू याच मैदानात क्लास फलंदाजी करणारा खेळाडू फलंदाज मयूर मर्दे. 12 बॉल 21 175चा स्ट्राइक रेट. ग्रेट बॅटिंग. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 29ला 2 धक्के. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा दे
सांग कनशी आग आग पंछी पंछी तुला हिस्सा घे सांग कनशी तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड. वेलकम बॅक. 17 बॉल नंतर सुद्धा अजूनपर्यंत मोठा फटका आलेला नाहीये. 3 पहिले बॉल जर आपण या वेळेला पाहिला ऑब्झर्व केलं तर 2 चौकार 1 षटकार, तदनंतर स्ट्रगल 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 करतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. हर्ष क्या बात आहे. एखाद्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही जेव्हा अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू बीट करतो ॲज अ बॉलर म्हणून तर डेफिनेटली त्याचे होप्स वाढताना पाहायला मिळतात. चेतन पाटील याच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. यष्टांना चिट्टून आपण पाहू शकतायत. ज्याच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया तोच खेळाडू यष्टांच्या पाठीमागे मिस्टर चेतन पाटील. गुड डिलिव्हरी सुपर लेन द लाईन. अचूक भेदक मारा. स्माइल देत गणेश यावेळेला सरप्राईज झालेत, अचंबित झालेत. अनबिलिव्हेबल बॉलिंग. खूप चांगला चेंडू होता. पहा टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने असं वाटलं गणेशला की बॅटच्या रडारमध्ये येईल, परंतु तिथून गुडलेन स्पॉटवरून टॉस होत असताना पाहायला मिळतोय बॉल आणि सरळ चेंडू विसावला जातोय चेतन पाटीलच्या हातामध्ये. वेट अँड वॉच केलं. यावेळेला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. डी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर चेंडू निघून जाईल. 4 धावन करता चौकार. संघर्षाचा चौकार 4. वेलकम बॅक. 5 बॉलचा खेळ झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर. 33ला 2 धक्के. पहिल्या षटकामध्ये आक्रमकतेचं सितारे पाहायला मिळाले सच्चाच्या गोलंदाजीवर, परंतु तदनंतर हर्षने डावाला स्वतःला सावरलं. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न त्या चेंडूवर चेतन पाटील. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गॉन. 4 षटकांचा खेळ अगदी आपण पाहिलं तर 17 मिनिटातच यावेळेला संपूर्ण 4 षटकं यांनी हाताळली गेली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही शिवनेरी ग्रुपच्या वतीने, शिवनेरी चषकाच्या आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. शेवटच्या षटकाला प्रारंभ होईल, तत्पूर्वी घेऊया एक छोटी विश्रांती. आदरणीय दयाराम यशवंत पाटील टेंबी खोडावे, एक टेंबी खोडावेचे अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनी आर्थिक सहाय्य 1000 रुपये दिल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या 33ला 3 धक्के. 4 षटकांचा खेळ झालाय. करंट रन रेट 6.60चा पाहायला मिळतोय. एका साईडला विनी 6 बॉल 6 100चा स्ट्राईक रेट. आतापर्यंत स्ट्रगल करत असताना संघर्ष करतोय जय दवणे ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ कॅप्टन. आता रोल काय अदा करेल याकडे लक्ष असणार आहे. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन. उद्याच्या दिवसात ओपनचे 4 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बिग बॅश लीग पद्धतीने मात्र ते खेळवले जातील. विनर विनर अशा पद्धतीने मात्र तो शेड्यूल उद्याच्या दिवसातला पाहायला मिळेल. आणि एक मॅच पेंडिंग राहिले. यावेळेला सरळ बॅटने त्या रडार मध्ये आला. सरळ चेंडूला पाठवला विनीतने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शिवनेरी चषक षटकार. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. चाल शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. अख्खा मार्केट आता आपलं. फटका खेळला होता हा. विनीत शांत राहिला होता. 6 बॉल मध्ये 6. 7व्या बॉलला यावेळेला प्रहार केला. सरळ चेंडूला पाठवलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सर्वात चांगली सेफ जागा कोणती आहे मैदानाच्या आतमध्ये तर स्ट्रेट ड्राईव्ह. ऑफ साइडला फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हर्ष फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. फलंदाज विनीतच्या खेळीला पूर्णविराम. 8 बॉल मध्ये 12 धावा करत असताना बॅक टू द पवेलियन. गॉन. आमचा जेता शहंशाह
बादशाह शेर दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता तो पत्ता करतो गुल हो तो पत्ता करतो गुल पॉवरफुल थँक्यू 39ला 4 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. विनीत या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर अविनाश अर्थातच अवी जय एकच साईडला पाहायला मिळत आहेत. विपुल गरत मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. पाठिंबा असतो नेहमीच त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा. पवनसूत नवली संघाला 39-4 गडी बाद. विकी 11 युवा उमरोळी वर्सेस आपण पाहतायत. परी 11 धाकटी डहाणू या वेळेला जागेवरून खेळलाय. फटका तर चांगला आहे. प्रथमेश पामाळे कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट्स गॉन. थँक्यू. चला फलंदाज 40 सेकंदामध्ये जाणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या मैदानात. विपुल मॅचचा आनंद घेत असताना प्लेइंग 11 मध्ये आपण पाहतायत. हार्दिक 4.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 39ला 4 धक्के. स्टार्ट अगदी अशी झाली होती की पहिल्या षटकामध्ये असं वाटलं फार मोठ्या प्रमाणात धावा आल्यानंतर मयूर मर्दे फार षटकार चौकारांची आतषबाजी करेल, परंतु तदनंतर थांबवलं ते हर्षने. 39-4 गडी बाद. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते जवळजवळ 3 बॉलचा खेळ झाला. अपडेट थोडंसं यावेळेला लेट झालं होतं अमर पाटील यांच्या माध्यमातून. थोडंसं इंटरनेटचा इश्यू झाल्यामुळे मात्र आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर 2 बॉल या ठिकाणी पाहायला मिळाले. तर 3 चेंडूचा खेळ झाला. शेखर किणी आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी दर्शवत असताना 39-4 गडी बाद हॅट्रिकवर पोहोचले गेलेत. आता हॅट्रिक सिद्ध करतील का, साध्य करतील का मिस्टर तन्मय तरे. ग्रेट बॉलर. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर पाठीमागे निघून जातोय शॉर्ट लेग वरून शॉर्ट फाईन लेगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. प्रणय पाटील पुढे सरसावत आहेत. चेंडूला फील्ड करतील बाईच्या स्वरूपात साजिद लाला सरांकडून इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 41 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक स्वप्न होतं शिवनेरी चषकाच्या आयोजकांचं. गेली 3 वर्षे आपण डे मध्ये आपण या ठिकाणी कन्वर्ट केलं गेलं, परंतु यंदाच्या वर्षात एक नवीन काहीतरी संकल्पना घेऊन येऊया आणि सगळ्यांनी सांगितलं नया है वह, अर्थातच डे अँड नाईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न तन्मय तरी या ठिकाणी. फलंदाज जर आपण पाहिलं तर डेफिनेटली रेफर केलं गेलं बॅटिंग करणाऱ्या संघाने. व्हाईट बॉल पंचांचा तर इशारा या ठिकाणी नाही आलेला आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे का पाहायचंय. मान्य पॅकर्सचे प्रोप्रायटर तसंच मिस्टर रोहित किनी मंगलमूर्ती विरातन संघाला कॉपरेट करतात, पॅकरच्या भूमिकेत असतात. मुन्ना पडान सर ऑन स्क्रीनवर आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या थांबले परिपूर्ण 41च्या वेळामध्ये आणि फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू फेल झाला या ठिकाणी आपण पाहू शकतात. बॅटिंग करणाऱ्या संघाचं शैलेजी पाटील वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख खुश होते जेव्हा PDTPL मध्ये त्यांचा संघ क्वालिफाय झाला, अंतिम 8 मध्ये पोहोचला. 41ला 5 4.5 बॉलचा खेळ झालाय. सरळ बॅटने खेळलाय, टक्कन आवाज आला, कल्पेशला बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावन करता. ग्रेट टाइमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट. शिवनेरी चषक षटकार 6. अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे, अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी, आपका क्या होगा
विंडर्स टेबोडे वंश 11 ढानू टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा आपको टॉस बॉक्स की तरफ आना है. वंश 11 ढानू आणि विंडर्स टेबोडे टीमचा कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचे. त्याचबरोबर आपली खेळाडूंची लिस्ट आहे ती अपडेट करा. अत्यंत महत्त्वाचा सामना अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वंश 11 ढाणू विंडर्स टेबोडे टीम टेबोडे टीमचा कर्णधार वंश 11 ढाणू तुषारजी कणी मंद मंद पावलांनी व्यासपीठावरती येत आहेत. व्यासपीठावरती अनिल किणी यांना देखील आपण पाहू शकता. विनायक आहे, त्यानंतर रितेश, नयन, विंडर्स टेबोडे वंश 11 ढाणू टेबोडे टीम कॅप्टन वंश 11 ढाणू विंडर्स टेबोडे टीम कॅप्टन. आपण लगेच दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये. विंडर्स टेबोडे कॅप्टन प्लीज. रोहित किणी आज खूप खुश आहेत. ते बरेच तोडफोड करून आले 6 वेळा, म्हणजे सलग 6 वेळा त्यांनी आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी केली. चॅम्पियन बनलेली टीम आहे, त्यामुळे अत्यंत सुंदर अशा प्रकारचा खेळ त्यांचा सुरू आहे. शिवनेरी चषकाच्या वतीनं रोहित, तोडफोड ग्रुपला, तोडफोड टीमला तुम्हाला मनापासून शुभेच्छा असतील आणि अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही फक्त तिकडेच नाही, इकडे सुद्धा योगदान तुमचं आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आपल्याला बघायला मिळते. जर षटकार ठोठावले तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 3 षटकार तुम्हाला ठोठावे लागतील, 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे तिकडे तुम्ही पैसे थोडे कमवताय आणि इकडे देत आहे. रोहित अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता रितेश त्या ठिकाणी आहे. 30 चेंडू 48 धावांची आवश्यकता. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा डाव. निशांत आणि चेतनची जोडी मैदानावरती. शिवनेरी चषक 2014 पर्व आपण चौथं पाहतोय आहे. प्रकाश झोतामधली स्पर्धा पहिल्यांदा शिवनेरी चषकाच्या माध्यमातून निश्चितच एक आमूलाग्र बदल झालाय. सफाळ्यामध्ये फारशा ज्या स्पर्धा आहेत त्या निश्चितच डे नाईट स्वरूपामध्ये होत नाहीत. आमदार चषकाच्या माध्यमातून अल्पेश भोईर यांनी एक छोटा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यानंतर आता बघितलं तर 7 दिवस या ठिकाणी शिवनेरी चषकाचं आयोजन डे नाईट स्वरूपामध्ये. करंट आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पॉवर प्लेचं अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. रिव्हर्सिव्हचा चांगला फटका, सुंदर याला टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती षटकार ट्रान्सपोर्टच्या दिशेने चेंडू जातोय 6 धावां करता. पहिल्या चेंडूवरती षटकार. लावली कडी आरामावसेला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. अंगड आलंय, अंगड आलंय, अंगड आलंय. चित्तच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार तोडण्याची एक मोठी कामगिरी आहे. चांगला चेंडू, सुरेख चेंडू होता यावेळेला करणचा. पहिल्या चेंडूवरती रन आले 6. दुसऱ्या चेंडूवरती आपण बघू शकता एकेरी धाव, धावा 7. तर चेतनचं एक असा खेळाडू आहे ज्याने ऐतिहासिक कामगिरी ऑलरेडी केलेली आहे. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. निशांतवरती देखील सर्वांच्या नजरा असतील. शिवनेरी चषक 2024 आपण या ठिकाणी पाहतो आहे. हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा आहे. आपण निश्चितच पाटोनेटच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा थेट प्रक्षेपण. शेखर किणी खूप चांगली माहिती आम्हाला या ठिकाणी देत आहेत प्रत्येक ज्या घडामोडीत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. करण पुन्हा एकदा सज्ज असेल. टप्पा पडल्यानंतर उसळी करणारा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे
मला क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं परंतु थोडं चांगला नाहीये. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर आपण पाहू शकता. विकी 11 युवा उमरोलीचा संघ बॅटिंग करत असताना धावफलक का धाबा 8. 27 गेंदे और 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ध्रुव धीरे धीरे कॉम्बॉक्स के आगे बढ़ते हुए और 5 ओवर की ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण मैच दोनों टीमों के लिए. करन तैयार, काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को स्क्वायर लेग की तरफ खेलना चाह रहे थे. तो बल्लेबाजी करने की कोशिश इससे पहले बिल्कुल बल्लेबाजों के द्वारा रही है, लेकिन इस बार चेतन जो खेल रहे थे स्ट्रोक जो कि बड़ा स्ट्रोक था. 26 गेंदे 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. करना अपने बॉलिंग पार्ट पर तैयार. ऑन साइड पर डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. उसके साथ एक डीप स्ट्राइक कवर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. पावर प्ले ऑन. अब आगे गेंद और थोड़ा सा आगे गेंद गिरी है. आगे गेंद गिरी है. खतरा हो सकता था, बिल्कुल खतरा हो सकता था. स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय राकेश मगडे म्हात्रे आणि त्याचबरोबर स्वर्गीय यश राकेश म्हात्रे, स्वर्गीय कल्पित दीपक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कल्पना राकेश म्हात्रे यांच्याकडून सर्व ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती झेल तर होणार नाहीये. वन बाउन्स यावेळेला चेंडू निश्चितच पकडण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली कामगिरी मैदानावरती होते. प्रकाश पाणीवाला यांच्याकडून आपण बघितलं तर ग्राउंडसाठी यावेळेला आउटफील्डसाठी पाण्याची व्यवस्था. त्यानंतर कुंदन गोपीनाथ किणी यांच्याकडून 8 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. बंटी दादा यांच्याकडून ग्राउंडसाठी रोलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्वांचे मनापासून धन्यवाद. शिवकृपा पेस्ट कंट्रोल ग्रास कटिंग मैदानाचे राहुल दीपक गावड आणि शेखर किणी. मिलिंद वसंत घरत चापेवाडी यांच्याकडून आपण यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहतोय. मिलिंद वसंत घरत तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर स्पर्धेकरता आपण निश्चितच ग्राउंड बनवण्यासाठी मदत कल्पेश पाटील, कल्पेश घरत. सामना आपण बघू शकता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलक धाबा 11. कमलेश संजय राऊत यांच्याकडून ग्राउंडसाठी पाण्याचा टँकर त्याची व्यवस्था झाली होती. त्यानंतर श्री मुकेश गंगाराम किणी जेवणाची व्यवस्था. अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं जेवण. आजचा मेनू कोणता आहे तो थोड्याच वेळा आपल्याला कळेल. महेंद्र भोईर सरावली यांच्याकडून टीम मॅनेजमेंट गुरु खूप चांगली कामगिरी. आणि संजय पाटील यांचेही मनापासून धन्यवाद. यामुळे टीम मॅनेजमेंटमध्ये त्यांचंही फार मोठं योगदान आहे. शशिकांत लाडवे किरेपाडा यांच्याकडून उत्कृष्ट यष्टी रक्षकासाठी ट्रॉफी दिली गेलेली आहे. या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपल्यामुळे ही स्पर्धा खूप छान पद्धतीनं यावेळेला कमालीची यशस्वी ठरते आहे. आता रिक्वायर्ड रेट 9.25 आहे. 24 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण आहे. सामना या ठिकाणी रंगणार आहेत काही शंका नाहीये. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. पाटीनाटूच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण आपण पाहताय. क्रिकेटचा खेळ पाहताय. क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहे. गोलंदाजी मार्कवरती जय आहे. जयवरती देखील नजर असेल. कॅमेरा त्याच्यावरती देखील असणार आहेत काही शंका नाही. धावफलक धाबा 11. बिन बात 11. विकी 11 युवा उमरोली. फ्लॅग स्लिप एक गली. त्यानंतर पॉइंट एक कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा आकोटप्पाचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु झेल सुटलाय का? झेल सुटलाय. आणि विकेट किपर आपण अगदी सोपा झेल होता. पाहूया काय घडलं होतं मैदानावरती. राईट ओव्हर द विकेट मारा केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती नीट चाललाय. बॅटची कट आणि ओहो रिले झेल देखील घेता आला असता. फिलहाल बहुत ही खराब विकेट कीपिंग. चेतन 9 पर, निशांत 3 पर खेल रहे हैं. रिक्वायर्ड रेट 9.39 का है और 23 गेंदों में जीतने के लिए 36 रनों की जरूरत है. जय अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए निशान इस प्लेइंग ऑन 3 स्कोर 12 पर नन. ऑन पर देखिए तो 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है. लॉन्ग ऑन और मिड विकेट. इस बार अच्छा कंट्रोल लेकिन बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. टप्पा खाने के बाद उछाल था और बल्ला ऊपर से नीचे आया तो हवा में गेंद ज्यादा नहीं चलेगी. अच्छा कंट्रोल शॉट था बल्लेबाज निशांत का. इस प्लेइंग ऑन 4. और बहुत बार क्या होता है कि जो अंडरआर्म में टैप शॉट खेला जाता है या एक बार लॉन्ग टेनिस में आप शॉट खेलते हैं उसी तरह से. 13 पर 22 गेंदे 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. जय अपने बॉलिंग पार पर तैयार.
ओहो, मौका बिल्कुल था, बिल्कुल मौका था। थोड़ा सा अलग अंदाज में बल्लेबाजी करना चाह रहे थे, रचनात्मक तरीके से गेंद को खेलने का प्रयास किया गया। और दोनों खिलाड़ी बल्लेबाजों की बात करें तो अंडरआर्म बहुत अच्छा खेलते हैं। चेतन और निशान जय की बहुत बढ़िया गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं और उच्च कद के गेंदबाज है। परी 11 युवा उम्र की टीम एक सक्षम टीम मानी जाती है। टप्पा खाने के बाद उछालता फाइन लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। बेहतरीन कैच ओंकार जिन्होंने कैच रखा करने बाद बैक टू द पेवलियन जाते हुए बहुत बड़ी सफलता मिली है। देखिए एक बार फिर टप्पा खाने के बाद उछालता, बहुत अच्छा बाउंसर, सर की तरफ गेंद थी। दोबारा देखिए क्या होता, यहाँ बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग, छलांग लग है और बल्लेबाज बैक टू द पेवलियन जा रहे हैं। चेतन की पारी समाप्त, निशान 4 पर बल्लेबाजी करे, प्रणय अपना खाता नहीं खोला, नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। 13 पर लॉस ऑफ 1 विकेट। चेतन थोड़ा निराश रहेंगे, जिस तरह से अच्छा कनेक्शन बिल्कुल रहा था पहले, शुरुआत बहुत बढ़िया की थी, लेकिन वहां से गेंदबाजों ने जो बढ़िया गेंदबाजी की है और कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल किया है और उसका भी फायदा मिला है। और 13 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर आप देख रहे हैं। 20 गेंदें और 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। समय आपको मैं बताऊंगा, 12 मिनट और 8 सेकंड का समय बचा हुआ है। जय धौनी गेंदबाजी कर रहे हैं, प्रणय के ऊपर सबकी निगाह रहेगी, दारोमदार रहेगा प्रणय के ऊपर, बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं और शॉट सिलेक्शन शानदार इनका। ऑन साइड पर देखिए तो लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। इस वक्त स्क्वायर लेग एक खिलाड़ी, इस वक्त फाइन लेग पर फ्लाइंग स्लिप गली बैकफुट चले गए। गेंद को केंद्र कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका मिलेगा। दूसरे ओवर का खेल और आखिरी गेंद शेष है। स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। 19 गेंदों में 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। प्रेशर बन रहा है, प्रेशर बिल्कुल इस वक्त बनता हुआ। जय तैयार, जय धौनी पर गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। हवा में उछाला, मिड ऑफ पर खिलाड़ी दायरे के अंदर है, गेंद के नीचे आ रहे हैं, पीछे जाके कैच लपकने का प्रयास, लेकिन कामयाबी नहीं मिली है। राहुल ने कैच छोड़ा है, 2 रन लेने का मौका बल्लेबाज को ले बिल्कुल बनता हुआ और बढ़िया खेल, बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर चल रहा है। काहीच मिनिटांमध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान खासदार गावित साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होणार आहे आणि गावित साहेबांनी या स्पर्धेकरता पहिल्या क्रमांकाचं जे लाख मोलाचं पारितोषिक आहे ते स्पॉन्सर केलेलं आहे। कालचा दिवस अर्नाळा संघाने गाजवला, परंतु रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळाले। 40+ क्रिकेट देखील खूप चांगलं झालं, खूप छान वसई 11 संघाने 40+ जो दिवस गाजवला त्यामध्ये अनिल घरत त्यांनी काय बॅटिंग केली होती, कडक थंडी पडली होती आणि तितकीच कडक बॅटिंग त्यांनी केली आणि सलग 3 षटकार। जिथे आपण भावेश भोईर त्यांचा आईस्क्रीम पार्लर आहे त्याच्या बरोबर ते आईस्क्रीम पार्लरच्या बरोबर जंगलामध्ये तो चेंडू गेला होता। त्यांना माहिती आहे तिकडे भरपूर शेर आहेत, त्यामुळे तिकडे तो चेंडू सातत्याने गेला आणि त्यानंतर काय घडलं होतं, तिथे 3-4 षटकार गेले आणि मग भावेश भोईर यांनी बरोबर सगळ्यांसाठी कॉफीची व्यवस्था केली। 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता। वेळ आपण बघितलं तर 9 मिनिटं आणि 24 आता 20 बघा सेकंद शिल्लक आहेत, 9 मिनिटं 18 सेकंद आणि तुम्हाला अजून 2 षटक पूर्ण करायचे आहेत। ऑन साइडला फटका तर खूप चांगला आहे, अतिशय जबरदस्त फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार। आपला फटका 440चा फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया 17 चेंडू 28 धावांची आवश्यकता।
हरीश राऊत यांच्या होर्डिंगच्या दिशेने चेंडू गेला होता. एक चांगला फटका, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. प्रणय पुन्हा एकदा सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. षटक अत्यंत महत्वाचं आहे. बॅकफुटला गेलाय, पॉइंटच्या दिशेने खेळलाय, कट केलेला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. प्रयत्न चांगला होता, यात काही शंका नाहीये. कमिटमेंट खूप सुंदर होती. आता 16 चेंडू आणि 26 धाबांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रेट 9.75 आहे. कारण या मला गोलंदाजी मार्कवरती असेल तर प्रणयने 7 धाबा केले, 3 चेंडूला तो समोर जातोय. त्याची सुरुवात खूप चांगली आहे. पहिल्यांदा एक चौकार वसूल केला कारण अंबिरे, प्रजित अंबिरला आपण व्यावसायिक स्पर्धांमध्ये पाहिलंय. कारण अंबिरे देखील एक हुकमाचा एक आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रणयवरती देखील नजर असणार. सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक ओ चेंडूची बारीच्या पार. प्रीतम प्यारेने, मयूर मर्देने यावेळेला चूक केली. तो कधी चूक करत नाही, पण तो क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा एकदा आपण बघितलं तर या चेंडूवरती काय घडलंय, एक चांगला फटका, चौकार. MH4 1CP MH01 CP 3570 ही जी गाडी आहे, अर्टिगा गाडी आहे आणि ती आपण मला वाटतं मध्येच उभी करून ठेवली आहे. त्यामुळे आजूबाजूला ज्या गाड्या आहेत त्या हलत पण नाही आहेत. आज आत्ता थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन होणार आहे. त्यामुळे प्लीज ही जी गाडी आहे ती योग्य ठिकाणी पार्क करा. पुन्हा एकदा नंबर पहा गाडीचा नंबर आहे MH01 CP 3570. 14 चेंडू आणि 21 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. थोड्याच वेळात आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होणार आहे. आणखीन एक गाडी आहे त्या ठिकाणी, सामन्याकडे देखील आमचं लक्ष असेल. MH4 8 CB 1133. अगदी थोड्याच वेळात खासदार साहेबांचं आगमन होतंय, गावित साहेबांचं आगमन होतंय. तर आपल्याला विनंती आहे ती गाडी आपण योग्य ठिकाणी पार्क करा. 13 चेंडू आणि 20 धाबांची आवश्यकता. या स्पर्धेचे प्रायोजक अर्थात 1 लाख मोलाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे ते आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेबांचं आगमन अगदी थोड्याच वेळात होणार आहे. ऑफटाईमच्या भारतात चेंडू खूप सुरेख गोलंदाजी मैदानावरती, कारण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. या षटकामध्ये आपण बघितलं तर निश्चितच खूप चांगली गोलंदाजी केली. कारण षटकाचं जर पृथक्करण बघितलं 2 षटकं 22 धाबा, त्याला कुठलाही बळी मिळाला आहे. 12 चेंडू आणि 20 धाबाचं समीकरण आहे. 2 गाड्या अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या आपण योग्य ठिकाणी पार्क करा. 5 मिनिटं शिल्लक आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात या मैदानामध्ये खेळ रंगत असताना आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेबांचं शुभागमन होणार आहे. पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. प्रणय 11 वरती, निशांत 7, धाबा 28. विकी 11 युवा उमरोलीचा संघ बॅटिंग करत असताना उर्वरित 5 मिनिटं शिल्लक आहे. 5 मिनिटं आणि 15 सेकंद. हे एक षटक अत्यंत महत्वाचं आहे. तसं जर नाही झालं तर तुमचा एक खेळाडू, जर मैदानावरती 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात त्यापैकी 1 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येईल. बरोबर 5 मिनिटं शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचे असेल ओंकार एक चांगला झेल पकडला होता. उंचीचा चांगला फायदा झाला. खूप छान पद्धतीनं झेपावत घेतलेला झेल होता. 28 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये जिंकण्याकरता 20 धाबांची आवश्यकता. फिलहाल बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला है और काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. सुरेश मित्र मंडळ अर्थात सुरेश मित्र मंडळाने पहिल्यांदा 5,000 रुपयाची आर्थिक मदत केली आणि आता महिला मंडळ या ठिकाणी दाखल झालंय. या सर्व रणरागिणी आता मंचावरती दाखल होते. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शिवनेरी चषक 2014च्या या भव्य दिव्य व्यासपीठावरती. 28 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. ऑफटाईमच्या भारताच्या चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल. निशांतचा संपलाय खेळ. राहुलने पकडला झेल. राहुल आता लागेल का तुम्हाला विजयाची चाहूल? आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी
जगदम्बे आई जगदम्बे आई जगदम्बे. किशोर कारभारी आणि अथर्व असोसिएट्स प्रोप्रायटर सुप्रसिद्ध वकील दर्शनाताई पाटील बोईसर यांचं या ठिकाणी शुभागमन मंचावरती होतंय. या स्पर्धेकरता 5,000 रुपयाची आर्थिक मदत झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर शुभागीताई घरत यांचं देखील शुभागमन मंचावरती होते, ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्याचबरोबर कल्पना कारभारी यांचं देखील शुभागमन मंचावरती झालेलं आहे. आताच आपण सुप्रसिद्ध वकील दर्शन यांचं देखील शुभागमन झाले. आपल्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. अभि चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जय दवडेने पकडला झेल आणि प्रथमेश बॅक टू द बॅक. एक मोठा धक्का बसतोय विकी 11 संघाला. सामना अत्यंत महत्वाचा दोन्ही संघांसाठी. 10 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आहे. कल्पेश न्यू बॅटर, ओंकार खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती करतं, कारण आता आपण बघितलं तर रिक्वायर्ड रेट 12चा झालेला आहे आणि 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. विकी 11 किंवा उमरली संघासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. थोड्याच वेळात आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय राजेंद्रजी गावित साहेबांचं आगमन होईल. आता तुमच्याकडे 1.5 मिनिट शिल्लक आहे. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 चेंडू 20. ऑन हैट्रिक गोलंदाज ओंकार. बढ़िया गेंदबाजी अभी तक रही है ओंकार द्वारा. स्कोर 28, 3 विकेट के नुकसान पर. ओवर 14 प्रगति पर है और न्यू बैटर कल्पेश इस वक्त स्ट्राइकर एंड पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और गेंद को ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई और नो बॉल का इशारा. नो बॉल का इशारा. साजिद अंपायर के तौर पर काम करे, लीजेंड खिलाड़ी हैं, बहुत साल से बहुत ही पॉजिटिव क्रिकेट वो खेल रहे हैं, लेकिन फिलहाल इस वक्त अगर देखें तो उनका एक छोटी सी गलती की है. अभी फिलहाल ये बता रहे कि खेल इंटरेस्टिंग बनता हुआ, रोचक बनता हुआ इस कहानी में दोबारा पलटवार, क्योंकि ये गेंद देखिए सुंदरी चषक 2024 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट. पकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई. गेंद तो बहुत बढ़िया थी. ऑन साइड पर अपने कला के साथ मोड़ना चाहते थे बल्लेबाज. 10 गेंदे 8 रनों की जरूरत है. अपने बॉलिंग पार पर ओंकार तैयार, सामना करेंगे. अब अपना 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं. रिक्वायर्ड रेट 10.80 का है. 30 रन 3 विकेट के नुकसान पर. विकी 11 युवा उमरली. बढ़िया गेंद. दिमाग की बत्ती को जलाइए जलाइए. चाहता और दिमाग तभी काम करता है जब आप उसको खुला रखते हैं. इस वक्त ऑफ स्टंप के बाहर भी गेंद थी और जोरदार अपील. फ्री बॉल पर आप एक बार फिर वो अपील कर रहे हैं. देखिए फ्री पर रनआउट मिल सकता है. 31 3 विकेट के नुकसान पर. 9 गेंदे 17 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर ओंकार गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. इस बार जोरदार अपील. सटीक लाइन पर बिल्कुल यार कर किया गया. ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था अक्रॉस द लाइन और इसका खामियाजा भुगतना पड़ा है. ये इंपॉर्टेंट विकेट है. विकेट गिरता हुआ मधुर संगीत बस भगवान. सावन मैना महा तुला याद करता है. सावन मैना महा तुला याद करता है. अरे याद करता है कराने तुला प्यार करता है. याद करता है कराने तुला प्यार करता है. 4 षटकांकरता तुम्हाला दिलेली वेळ समाप्त झाली, परंतु त्याची अंमलबजावणी म्हणजे पेनल्टी जी आहे ती बरोबर 5व्या षटकात होणार आहे. शेवटच्या षटकामध्ये ती पेनल्टी आपल्याला प्रत्यक्ष मैदानात पाहायला मिळेल, परंतु आता तुमची वेळ समाप्त झाली आहे. 8 गेंदे 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. रिक्वायर्ड रेट 12.75 का है. प्रेशर बनाते हुए गेंदबाज ओंकार. नए बैटर आए हैं बल्लेबाजी करने के लिए. वैभव. सुपर की अगली गेंद और सफारी को डिलीवरी. बढ़िया लाइन. टिप ऑफ स्टंप के बाहर अपने ताकत का इस्तेमाल करना चाह रहे थे. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ चाहते थे, लेकिन गेंद पर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है.
बेहतरीन गेंदबाजी। देखिए एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन, लेंथ बहुत बढ़िया, टप्पा खाने के बाद उछाल मिला गेंदबाज को और इस ओवर में जबरदस्त प्रदर्शन कर रहे हैं। 90 तुली गेंदबाजी अभी तक ओंकार द्वारा। स्कोर 31, 4 विकेट के नुकसान पर। दोबारा पटकी में गेंद, टप्पा खाने के बाद उछाल था। अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं, व्हाइट बॉल का इशारा। ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी क्योंकि ये आखिरी गेंद है, लेकिन बहुत महत्वपूर्ण है। अब जाकर देखिए चैलेंज ऑन फील्ड अंपायर ने व्हाइट बॉल का इशारा किया था, तो उसके बाद में अब फिलहाल चैलेंज किया गया है। परी 11 धाकटी डानू बनाम विकी 11 युवा उम्र के बीच आज के दिन का अहम मुकाबला। प्रणय केंद्र 11 पर 7 गेंदों का सामना किया। वैभव ने अपना खाता नहीं खोला। व्हाइट बॉल का इशारा टीवी अंपायर मुन्ना पठान। 7 गेंदें 16 रनों की जरूरत है। मैच ये भी इंटरेस्टिंग है, अगर यहाँ एक बड़ा स्ट्रोक आता है या चौका भी आता है तो भी बात बनेगी, और अगर आपका रिव्यू अनसक्सेसफुल हो रहा है तो आपके रिव्यू समाप्त हो गए हैं। 7 गेंदें 16 रनों की जरूरत है। 13.71 के अवसर से आपको रन बनाने हैं। इस ओवर के अगली गेंद राइट ओवर द विकेट। मिस तो गेंद के नीचे खिलाड़ी विकेट कीपर आ रहे हैं और विनीत ने दूसरी बार गलती की है। क्या चला पकड़ने के लिए बिल्कुल चले गए, तो चाहे तो गेंदबाज भी जा सकते थे। देखिए कहां से भाग कर आए, कौन करीब था, बॉलर करीब था, विकेट कीपर वैसे दूर है और उसके साथ ये जीवन दान मिला है। आखिरी निर्णायक ओवर लेके कौन आएगा वो देखना बहुत जरूरी। किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार। इस मुकाबले में रोचकता है बरकरार और परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। 6 गेंदें 15 रनों की काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून। काळी मैना दिसतेस टेम्बोडी टीम के कप्तान और वंश 11 ढानू के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप टॉस के लिए तैयार है। इनिंग ब्रेक में टॉस होने वाला था। 6 गेंद 15 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला है। अब देखिए बाउंड्री लाइन पर कितने खिलाड़ी, इस वक्त तो 4 खिलाड़ी दिखाई दे रहे हैं क्योंकि पेनल्टी आपको लगी है। सही समय पर वो 4 ओवर आप पूरा नहीं कर पाए हैं। और क्या बात है, 100 नार की, एक लोहार की, बहुत अच्छी गेंद थी और क्लीन बॉल कर दिया है। वंश 11 डहाणू टीम कॅप्टन आणि विनर्स टेम्बोडी टीम कॅप्टन आपण लगेच चला टॉस बॉक्स मध्ये। बराच विलंब झालाय। एक टीम या ठिकाणी निश्चितच दाखल झाले, एक टीम विनर्स टेम्बोडी। धापक धाबा 33 5 गड्यांच्या बहुमतामध्ये 5 चेंडू आणि 15 धाबांचं समीकरण बनलंय। या सामन्याचा जर विचार केला तर अडचणीत आलेला संघ आहे विकी 11 युवा उमरोली। चर्चा होते मैदानावरती प्रीतम, राहुल, करण आंबेरीला आपण पाहू शकता। 5 चेंडू आणि 15 धाबाचं समीकरण आहे। पराभव लागतं सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। शिवनेरी चषक 2024 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। मैदानावरती बस झाली दुनियाधारी, पिक्चर सुरू आहे लय भारी। शिवनेरी चषक 2024 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। उल्टा चेंडू, नो बॉलचा इशारा। इस कहानी में आया ट्विस्ट क्योंकि शिवनेरी चषक 2024 है सुपर हिट। 5 गेंदे 13 रनों की जरूरत है। ज्यादा आगे डालने की कोशिश राहुल द्वारा और थोड़ा सा फंस गए हैं।
अब जाकर अंपायर देखिए क्या इशारा करेंगे। बहुत महत्वपूर्ण यह मुकाबला, पहले लेग बाय और उसके बाद में ये घूमता हुआ हाथ। साजिद जी मैदान के अंदर हैं। अंपायर तो बिल्कुल इस वक्त परेड का इशारा किया है। स्कोर सभी के अंदर 5 गेंदे 15 रनों की जरूरत है। हितेश इस वक्त स्ट्राइक रेट पर, राहुल गेंदबाजी करेंगे। ऑफ साइड पर फ्लैंक स्लिप इस वक्त प्रणय स्ट्राइक रेट पर है। प्रणय 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ टाइम के बाहर हवा में गेंद, कम से कम 2 रन लेने की कोशिश होगी बल्लेबाजों की और 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। धीरे धीरे यह मुकाबला बिल्कुल रोचक बन रहा है और अपने जीत के करीब टीम बिल्कुल है, लेकिन कौन सी है वो पता नहीं चल रहा है। 4 गेंदे और 11 रनों की जरूरत है। ऑन स्क्रीन बहुत अच्छे अपडेट 48 ओवर द्वारा रिक्वायर्ड रेट 16.50 का है। 4 गेंदे 11। राहुल तैयार, सामना करेंगे प्रणय। इस ओवर की अगली गेम ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, टिप्पा खाने के बाद उछालता, सुंदर गेंद थी। गुंडस पर टिप्पा खाने के बाद ये उछाल मिला था। बैकफुट पर खेलने की कोशिश, पुल करना चाह रहे थे ऑन साइड पर। 3 गेंदे 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सुंदरी चषक 2024 की अद्भुत कहानी, रोचक मुकाबला, दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन और फील्डिंग में तब्दीली हो रही है बल्लेबाज प्रणय के लिए। 9 गेंदों में 13 रन बनाए हैं। फ्लैंक स्टिप गली पॉइंट डीप स्ट्राइक कवर लॉन्ग ऑफ। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी हैं। स्विंग एंड मिस, ब्यूटीफुल बॉलिंग। 2 गेंदों का खेल और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। अब फासला बढ़ता बा। विकी 11 युवा उमरू ने टीम के लिए यहाँ प्रेशर बनाए, बिल्कुल प्रेशर बनाए। मोमेंटम गेंदबाजों के पास ये गेंद, इस गेंद के ऊपर आपको हमला करना है, तभी जाकर कमबैक करने का मौका मिलेगा। आने वाली एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी, उसमें कोई संदेह नहीं है। सामना करेंगे बल्लेबाज प्रणय, 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्पार मिस स्ट्रोक है। प्रेशर बिल्कुल बल्लेबाज के ऊपर। 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 5 ओवर का खेल, 38 5 विकेट के नुकसान पर एक गेंद बहुत महत्वपूर्ण और 10 रनों की जरूरत है। मतलब इस मुकाबले में शिकंजा कस लिया गेंदबाजों ने। परी 11 धाकटू ढानी टीम बहुत बढ़िया प्रदर्शन, लाजवाब प्रदर्शन कर रहा है। एक गेंद 10। अतुल चंद्रकांत साने यांच्याकडून 3000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया। अतुल जी थैंक यू वेरी मच। हवा में उछाला, लॉन्ग ऑन पर बॉडी नंबर खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच हो सकता था। सिक्सर आया, सिक्सर से जरूर आया, लेकिन आते आते मोहतरमा बहुत देर कर दी है। और अब ये मुकाबला बहुत बढ़िया तरीके से, शानदार तरीके से या पण मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत। आज अमूल्य वेळ काढत दर्शना तामोरे मॅडम यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी कृणाली घरत मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते